चला प्रार्थना घेऊया. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू आणि अशा परिस्थितीतला हेच जाणण्याचे ज्ञान आम्हाला. गुड आफ्टरनून. दरवेळेप्रमाणे कुठला विषय याच्याकडे तर येऊया, आपण कुठल्या विषयाकडे येऊया. पण बरेच दिवसापासून तुम्हाला वह्या ठेवा, वह्या लिहा असं सारखं सांगतोय, तर लिहिताय का आपण? लिहितात? ओके. त्याचा काही फायदा होतोय असं वाटतंय तुम्हाला? काय काय वाटतंय? ओके, बरं, ओके. किती लोक ठेवतायत वह्या? ओके. बाकीच्यांनी पण बघा, म्हणजे तुम्हाला जाताना सुद्धा घरी घेऊन जाता येणार आहे आपण तिथं काय काम केलं. आणि मग घरी गेल्यानंतर सुद्धा रोज जरी आपण एखादं पान त्यातलं पाहिलं तरी त्याच्यामुळे आपल्याला जागरूकता येते. आणि मग आपल्या मनामध्ये काही वेळेला जेव्हा ऑब्सेशन असतं, इच्छा तयार होण्याची शक्यता असते, तेव्हा पटकन आपल्याला त्याच्यावर काम करता येतं आणि थांबवता येतं. तर म्हणून वही जर तुम्ही लिहित राहिलात व्यवस्थित तर त्याचा फार मोठा फायदा तुम्ही डिस्चार्ज घेऊन घरी गेल्यानंतर होणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा. कारण ही महत्त्वाची फार गोष्ट आहे. आता हो नाही, विषय कुठला जबाबदारी आणि रोल्स. आता सारंग सरांनी सुचवलेला आहे, जो कदाचित बरेच दिवसात झाला नसेल, ते म्हणजे आपल्या सगळ्यांची जी काही भूमिका असते आपण कुटुंबामध्ये घेत असतो, समाजामध्ये घेत असतो, या भूमिकेला समजून कसं घ्यायचं आणि त्याच्या मागची जी मूळ जबाबदारी आहे, ही जबाबदारी आपण घ्यायला कसं शिकायचं, या विषयावरती थोडंसं आज आपल्याला बोलता येईल. आपल्याला असं दिसतं की व्यसनाधीनतेमध्ये सापडणारी जी व्यक्ती असते ती कशी आहे, तर ती जास्त करून प्लेजर सीकर आहे. त्याला प्लेजर सिकिंग असं म्हणतात. प्लेजर सिकिंग म्हणजे इंद्रिय सुखाकडे अशा माणसाची ओढ जास्त आहे. म्हणजे आपण ज्याला गंमत घेणं म्हणतो, मजा घेणं म्हणतो, अशी सतत मजा असली पाहिजे. म्हणजे मजा घेणं, स्वतःची करमणूक करणं, इंद्रिय सुखाकडे जाणं, याला प्रथम स्थान दिलेलं असतं अशा व्यक्तीने. म्हणजे त्याला असं वाटत जसं की जगायचं आहे मला, तर ते मजेने चाललं पाहिजे, म्हणजे मजाच असली पाहिजे मूळ, आणि मग बाकीच्या गोष्टी दुय्यम असल्या पाहिजे. ते काल सुद्धा मी एके ठिकाणी या विषयावरती बोलत होतो. म्हणजे काय असतं की खरं पाहिलं असता लहानपणापासून मोठं होत असताना हळूहळू आपल्याला शाळेत घालतात, अभ्यास आपल्या कानावर पडायला लागतो, शिक्षक काहीतरी शिकवायला लागतात, मग ते आपल्याला गृहपाठ द्यायला लागतात, मग अपेक्षा करतात की तो गृहपाठ त्या मुलांनी केलेला आहे. म्हणजे लहानपणापासून हळूहळू 3ऱ्या-4थ्या वयापासूनच आपल्यावरती काही ना काही जबाबदारी यायला लागते. ती जबाबदारी ही विद्यार्थी म्हणून फार ठळक पहिल्यांदा यायला लागते. घरचा अभ्यास, गृहपाठ करायला सांगतात, काहीतरी आपल्याला एक्झरसाईज दिलेला असतो, काहीतरी काम दिलेलं असतं, ते करायला सांगतात. तुम्ही तुमच्या मुलांचं सुद्धा पाहिलं असेल बघा. आणि मग मुलाला अरे नाही, उद्या मॅडम ते बघणार आहेत किंवा टीचर ते बघणार आहेत, शिक्षिका बघणार आहेत, मग तयार केलं पाहिजे आपल्याला, अशा प्रकारची जबाबदारी त्याच्यावरती पडते. अशा छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या फार लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना घ्याव्याच लागत असतात. हळूहळू आपल्याला शिकवत नेतात. मग जबाबदारी आणखीन महत्त्वाची वाढायला लागते. मग जसे जसं आपण पास होत पुढे जातो, अरे पास झालं पाहिजे, चांगले मार्क मिळाले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अमुक याच्यात आणखीनच मार्क मिळवले पाहिजे. जसे मोठे होत जातो आपण तसं या जबाबदाऱ्या अधिकाधिक यायला लागतात आणि आपण त्या जबाबदाऱ्या घेत पुढं जात राहतो. या जबाबदाऱ्याच आपल्याला काय तयार करतात आपल्यामध्ये, ते एक प्रकारची कुवत तयार करतात, कपॅसिटी तयार करतात, दर्जा म्हणजे क्वालिटी तयार करतात. कारण त्या जबाबदारीमुळे तुम्ही काय केलेलं असतं, ते शिकलेलं असतं, ते ज्ञान तुमच्यापाशी आलेलं असतं, कारण तुम्ही ते घेतलेलं असतं अभ्यास करून. म्हणून जबाबदारी तुम्हाला ज्ञान देते, घ्यायला भाग पडते.
म्हणून मग जबाबदारी ही आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. मग जबाबदारी घेत असताना महत्वाचं काय आहे? तर मी कोण आहे बरं? मी विद्यार्थी आहे, मी लग्न झालेला माणूस आहे, नवरा आहे, पोरं असतील तर बाप आहे, घरामधला कर्ता पुरुष आहे, समाजातला एक घटक आहे, या देशाचा नागरिक आहे. किती प्रकारे वेगवेगळ्या भूमिका लहानपणापासून आपल्यावरती येत राहतात आणि या सगळ्या भूमिका आपल्याला सांगत असतात, तू अमुक आहेस, मग या जबाबदाऱ्या तुझ्यावरती आहेत. म्हणजे तू वडील आहेस का? हा, मग तुझ्यावरती या मुलांच्या पालन पोषणाची, कुटुंबाची जबाबदारी आहे. तू नवरा आहेस का? मग तुझ्यावरती बायको म्हणून एक जबाबदारी तुझ्यावरती आलेली आहे की पत्नी, घरामधल्या इतर गोष्टी, घरातला कर्ता पुरुष आहेस का? मग घर चालवायची जबाबदारी तुझ्यावरती आहे. तू कामावरती अमुक एका पदावरती काम करतोय का? मग तुझ्यावरती अमुक जबाबदारी आहे. म्हणजे त्याचं प्रोफाईल दिलेलं असतं, तू हे करायचं, तू हे करू शकतो. म्हणजे सतत आपण खरं तर जबाबदाऱ्यातूनच चाललेलो आहोत. मग आपल्याला असं लक्षात येईल की व्यसनामध्ये जात असताना आज परिस्थिती अशी आहे बघा की तुम्ही खरं तर एक प्रकारे सगळ्या बाह्य जबाबदाऱ्या सोडून इथे आहात. सोडून इथे आहात. तुम्ही नवरा आहात, म्हणजे बरेच जण तुमच्यापैकी असतील. तुम्ही काम करणारे कोणीतरी असाल तुमच्या क्षेत्रामध्ये. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कर्ते पुरुष असाल कदाचित. म्हणजे तुम्ही कुठल्या तरी कामावरती असाल, तिथले अधिकारी असाल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्ही तो व्यवसाय चालवणारे मालक असाल, व्यवसाय चालवणारे असाल. आज सुद्धा तुमच्यावरती जबाबदाऱ्या आहेत. मग त्या जबाबदाऱ्या सोडून तुम्ही इथे कसे काय? म्हणजे ज्या जबाबदाऱ्या मी ती भूमिका म्हणून खरं म्हणजे बाहेर घ्यायला हवं आहे, ती भूमिका मी प्रत्यक्षामध्ये घेत नाही. आत्ता त्या भूमिका वाट बघत बसलेत माझ्या, हा कधी येतोय ती जबाबदारी घेतोय. पण ती जबाबदारी राहिली बाहेर. म्हणजे ती म्हणजे खरं तर मला घ्यायला पाहिजे. मग ती जबाबदारी सोडली कशी काय मी? याचा अर्थ असा की जेव्हा मी माझं प्लेजर घ्यायला गेलो त्यावेळेला मला जबाबदारीचं भान राहिलं नाही. म्हणजे इंद्रिय सुखाकडे मी ज्या वेळेला गेलो, म्हणलं नाही नाही मला मजा घेतली पाहिजे, मला एन्जॉय करायचंय, असं जेव्हा मी म्हणायला लागलो त्यावेळेला जी मूळ भूमिका होती माझी जबाबदारीची ती मी बिंदास सोडून दिली. आणि ती आज बाहेर बसली आहे रिकामी, वाट बघत, हा कधी येतोय ती घ्यायला जबाबदारी. पण आज मी ती घेऊ शकत नाहीये. म्हणजे जिथे मी असायला पाहिजे आज तिथे मी नाहीये. का बरं असं झालं? याचा अर्थ असा की जबाबदारी सुटेल माझ्या हातून असं काहीतरी मी विचार केला आणि कृती केली. म्हणजे ती भूमिका दिली सोडून मी. आपल्याला अशी भूमिका सोडता येत नसते. पण व्यसनामध्ये जसं आहे अडकायला लागलो आपण, तशी ती भूमिकाच मी सोडली की अरे हा घरातला एक कर्ता माणूस आहे, हा अमुक अमुक व्यवसायामधला मालक आहे, याच्यावरती अमुक प्रकारच्या जबाबदाऱ्या कुठेच त्या. म्हणजे त्या जबाबदाऱ्या सोडून मी आज इकडे आलेलो आहे. का आलो बरं? याचा अर्थ त्या जबाबदाऱ्यांना धक्का लावेल असं काहीतरी मी घेतलं ओढवून आणि जबाबदाऱ्या बाजूला सोडल्या. मग लक्षात येईल बघा, जेव्हा माणूस जबाबदारी सोडून देतो तेव्हा त्याच्या मनात काय चालतं? काय चालतं? कुठल्या भावना येतात तो जेव्हा जबाबदाऱ्या सोडत असेल त्यावेळेला? ओके, आणखीन? पण असं जर करता येतं का आपल्याला? हो, नशा सुटल्यावर आपल्याला अपराधी वाटायला लागतं, आपल्याला गिल्टी वाटायला लागतं, आपल्याला लाज वाटायला लागते, आपलाच स्वतःचा राग आपल्याला यायला लागतो, भीती वाटायला लागते, चिंता वाटायला लागते. पण त्या सगळ्या भूमिका सोडून आपण इथे आलेलो असतो, त्या बाजूला टाकलेल्या असतात. आणि त्यामुळे आता मनस्थिती अशी होऊन बसते आपली त्या सगळ्यामधून की खरं तर जबाबदारी आहेत पण मी त्या घेत नाहीये, मी घेऊ शकत नाहीये. म्हणजे मग आपल्या मनामध्ये या प्रकारच्या भावना यायला लागतात आणि आपण गोंधळून जातो. आपल्याला कन्फ्यूज वाटायला लागतं, गोंधळात सापडतो आपण. म्हणजे बाहेरची मंडळी बघतायत, अरे याची जबाबदारी ही होती, हा माझा नवरा आहे, यांनी घर चालवायला होतं, यांनी अमुक करायला पाहिजे होतं, अरे हा बाप आहे, यांनी पोरांची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, हा व्यवसायामधला अमुक आहे, यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. म्हणजे ती बाहेरची जी माणसं आहेत
जी त्या जबाबदारीवर अवलंबून आहेत ती माणसं वाट बघत बसतात की यांनी ही जबाबदारी घेतली होती आणि हा ती पूर्ण करत नाहीये. मग जेव्हा ती जबाबदारी तो माणूस पूर्ण करत नाही असं म्हटल्यावरती जे बाजूचे त्याच्यावर अवलंबून असलेली माणसं असतात त्यांचं काय होत असेल बघा. म्हणजे बाप म्हणून पोरं तुमच्यावर अवलंबून आहेत, नवरा म्हणून बायको तुमच्यावरती अवलंबून आहे, व्यवसाय म्हणून बाकीची मंडळी तुमच्यावरती अवलंबून आहे, घरातला कर्ता पुरुष म्हणून अख्खं कुटुंब अवलंबून आहे. किती गोष्टी अवलंबून आहेत त्या माणसावरती, पण तो मात्र त्या भूमिकेत नाहीये. आता लक्षात असं घ्या की जर तो जी भूमिका त्याला दिलेली आहे तो करत नसेल तर त्याचे किती परिणाम होत राहणार आहेत बाहेर बघा बरं. कोणते कोणते परिणाम होतील देऊ शकत नाही. सिंपल, बरोबर. आणखीन काय होईल? स्थिरता राहणार नाही. ती मंडळी त्यातनं मिळणाऱ्या गोष्टीला वंचित राहतील. त्यांना जे मिळायला पाहिजे होतं ते मिळणार नाहीत गोष्टी. त्यांना जी एक सुरक्षितता हवी होती ती सुरक्षितता मिळणार नाही. त्या पोरांना वडिलांकडनं जे शिकायला मिळणार होतं ते मिळणार नाही. बायकोला नवऱ्याचा आधार जो अपेक्षित होता तो मिळणार नाही. वृद्ध किंवा वयस्कर आई वडिलांना जो एक आधार होता सुरक्षिततेचा तो मिळणार नाही. किती गोष्टी तुम्ही ती भूमिका सोडल्याबरोबर बाकीचे मंडळी वंचित झाली आणि त्यांच्यावर त्याचे परिणाम झाले. बाहेरची मंडळी जी त्या भूमिकेवर अवलंबून असतात ती ही अपेक्षा किती काळ करत बसतात बघा. मग समजा तुमच्या असं लक्षात येईल की हा व्यसनाचा प्रश्न गेली 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष चालू आहे. इतकी वर्ष हे सगळी मंडळी त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यांचं काय चाललंय? जी मंडळी त्या जबाबदारीवर, जी मंडळी त्या भूमिकेवर अवलंबून आहेत त्या मंडळींचं काय चाललंय? ते तर दारू पित नाहीत, ते तर व्यसन नाही करत आहेत. पण मग त्या मंडळींचं काय चाललंय बाहेर? जे त्या भूमिकेवर अवलंबून होते, त्या जबाबदारीवर अवलंबून होते, म्हणजे त्यांनी दारू न पिता सुद्धा त्यांच्यावरती वेगवेगळे परिणाम होत गेलेले. मग आता बघा की ते वंचित आहेत त्यांना मिळणाऱ्या गोष्टींसाठी. त्यांच्या मनात कोणत्या भावना येत असतील? कुठल्या येत असतील त्यांच्या मनामध्ये? त्यांना काय वाटत असेल? ओके, राग द्वेष तयार झाला. आणखीन काय वाटत असेल बघा? त्या समस्यांना त्यांना तोंड द्यायला लागते. त्यांचा विश्वास नाही राहणार, विश्वास गेलाय. या सगळ्यामध्ये वय थांबलेली आहेत का? त्यांचंही वय वाढत चाललेलं आहे, आपलंही वय वाढत चाललेलं आहे. म्हणजे कुठेही तुम्ही जबाबदारी जेव्हा सोडून दिली आहे, तुम्ही ती भूमिका सोडून दिली आहे म्हणून काय वय नाही थांबलेलं, वय चालूच आहे वाढणं. जबाबदारी थांबून राहिली आहे, भूमिका थांबून राहिलेली आहे, वय नाही थांबलेलं. म्हणजे वय वाढतच चाललंय. जसं जसं आपलं सगळ्यांचं वय वाढत जातं त्याबरोबर काय होत राहतं विचार केला कधी? जसं वय वाढत चाललेलं आहे त्याबरोबर कोणते कोणते परिणाम चालू असतात आपल्या शरीरावर, मनावर? शारीरिक व्याधी असतात, मानसिक ताणतणाव सुरू झालेले असतात. कारण शरीराची झीज होत असते तशी मेंदूची झीज होत असते. म्हणजे जसं वय वाढतंय तसं हे सगळे बदल त्याच्यात चालूच आहेत, ते थांबलेले नाही आहेत, ते चालूच राहतात. मग आता आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की मग याला किती काळ मी माझी जबाबदारी सोडली आहे? मी अशी कशी जबाबदारी सोडली? आज माझ्या समजा लक्षात असेल की मी ती जबाबदारी सोडली, आता मला कळलं ही जबाबदारी सोडता कामा नये, ती घेतली पाहिजे परत. म्हणून मी काय केलं? त्याच्यासाठी कोणत्या मुद्दाम जाणीवा जाग्या केली मी माझ्या स्वतःच्या? कोणती अशी पावलं उचलली की मला परत माझी जबाबदारी घेतली पाहिजे, चला तयार व्हा? केलं का असं? का अजूनही मी ही जबाबदारी सोडून जो बाजूला पडलेलो आहे त्यांनी मला फरकच पडत नाहीये काही? बघा विचार करून. कारण तुम्ही जेव्हा तुमची जबाबदारी जी लहानपणापासून मोठं होत असताना तुमच्यापाशी आलेली आहे, काही जबाबदाऱ्या तुम्ही घेतलेल्या आहेत,
तेव्हा या जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याची पुन्हा जबाबदारी तुमच्यावरतीच आहे. आणि ती जर केली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम कसे कसे होत राहणार आहेत बघा बरं. आपण विचार तरी करतोय का त्याचं? आपली भूमिका कोणती आहे? मग तुम्ही बघा ना, लिहून काढा. मी स्वतः हा प्रयोग सारखाच स्वतःशी करत असतो. मी सारखं असं म्हणतो की आज अमुक वयाचं आहे, मला माझ्या घरामध्ये या जबाबदाऱ्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या घेतल्या पाहिजेत, कारण मी ते स्वतःहून घेतलेले आहेत. नाही मग मला हे करताच येणार नाही, मला बाकीच्यांना सोडून माझ्या मारता येणार नाही, मला बाकीच्यांना सोडून फक्त एकटा स्वार्थीपणाने एन्जॉय करता येणार नाही, बाकीच्यांचा विचार न करता मला एन्जॉय करता येणार नाही. म्हणजे जेव्हा मी निवड केलेली असते माझ्या भूमिकेची, तेव्हा ती निवड करत असताना आपोआपच मी माझ्यावर बंधनं घेतलेली असतात. म्हणजे जसं लग्न केलं असं आपण म्हणतो, आणि लग्न ही जबाबदारी मी घेतली कारण मला त्याच्यामध्ये मला असं वाटलं नाही मला आनंद मिळणार आहे. पण ही जबाबदारी ज्या वेळेला घेतली त्यावेळेला लगेचच असं झालं की आता मी एकटा त्या अर्थाने राहिलेलो नाहीये. एकट्याने मजा करीन, एकट्याने एन्जॉय करीन, एकट्याने स्वार्थीपणाने काय हवं ते घेईन, असं आता करता येणार नाही मला. तर मला माझा कुटुंब म्हणून विचार करणं प्राप्त आहे. काही बाबतीमध्ये अगदी स्वतंत्र काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये मी करू शकत असतो, पण शक्यतो आपण काय म्हणतो, आता मी एकटा बॅचलर राहिलेलो नाही, तर मी कुटुंबातला एक माणूस झालो, तेव्हा मला आता माझ्या प्रत्येक आनंदाबरोबर, प्रत्येक माझ्या गोष्टीबरोबर कौटुंबिक विचार केला पाहिजे. तेव्हा मी जर एखादी गोष्ट करायची ठरवली तर मी पटकन मनात आणतो, हे मी करतोय ते योग्य आहे का, याचे परिणाम काय काय होतील, ते कुणाला भोगावे लागतील, दुसऱ्याला त्याचा त्रास होईल का. म्हणजे माझ्या स्वहिताकडे पाहत असताना मला आपोआपच विचार करावा लागत असतो, याने दुसऱ्याचं हित धोक्यामध्ये येत नाहीये ना, कारण मी ती जबाबदारी घेतलीये. लग्न करून मी ती जबाबदारी घेतली, मुलं व्हावी असं वाटलं, आणि मुलं झाली याबरोबर माझ्याकडे आणखीन एक जबाबदारी आली की तू आता वडील पण झालास, वेगळी जबाबदारी घेतलेली आहेस, घेतली आहे, चॉईसनी निवड केली, चला आता त्याच्याकडे बघणं प्राप्त झालं. म्हणजे एक एक जबाबदाऱ्या त्या भूमिकेमधून आपण ज्या घेत गेलेलो आहे त्याचा विचार शाबूत ठेवलाय का. कारण जी प्रत्येक जबाबदारी घेणार आहे मी, त्या जबाबदारीचे परिणाम दूरगामी होणार. म्हणजे मुलं झाली पण मी लक्षच देत नाही, असं मला करून चालेल का? असं नाही चालणार. म्हणजे आपण ज्या ज्या जबाबदाऱ्या घेतो आहोत त्या जबाबदाऱ्यांमध्ये त्याचे परिणाम किती दूरगामी आहेत, ते कुणाकुणावर होणार आहेत, कसे होणार आहेत, याचा विचार करणं मला प्राप्त आहे. मग आता तुम्ही छोटासा एक्झरसाइज करून बघू शकाल, तुमच्याकडे वह्या आहेत, की मी आज कोणकोणत्या भूमिकांमध्ये आहे बरं. मुलगा आहे, भाऊ असेल, नवरा असेल, कुटुंबातला एक घटक असेल, समाजाचा एक घटक असेल, देशाच्या नागरिकांमधला एक घटक असेल, किती भूमिका आहेत माझ्या. मी कामावरती एखादा अधिकारी असेल, व्यवसाय करत असेल तर व्यवसाय चालवणारा माणूस असेल, किती भूमिका मी करतो आहे, आणि या भूमिकांच्या जबाबदाऱ्या माझ्या किती मी आज बाजूला ठेवलेल्या आहेत न करता. आणि का, असा एक्झरसाइज करता येणं शक्य आहे आपल्याला. हा गृहपाठ सारखा करावा लागेल आपल्याला, की आज माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या ज्या मी घेतल्या अशा कोणत्या कोणत्या आहेत, आणि त्या मी खऱ्या अर्थाने पार पाडतो का, असा मलाच म्हणजे व्यक्ती स्वतःहूनच आपल्याला प्रश्न करणं प्राप्त आहे. कारण हा जेव्हा प्रश्न मी करत असतो तेव्हा मला आपोआपच लक्षात येतं की मी माझ्या कोणत्या तरी एका स्वार्थी गोष्टीमुळे हे सोडून दिलेलं आहे. परोपकार करताना नाही सोडून दिलेलं, माझ्या स्वार्थाने मी सोडून दिलं. मला असं वाटलं की नाही आता मला मस्त एन्जॉय करायचं बरं का, चला आता बस, आणि दिलं सोडून. आपल्याकडे कहाण्या असतात. श्रावणामध्ये पूर्वी आपल्याकडे एक परंपरा असायची सगळ्यांकडे, की कहाण्या वाचायच्या, आणि त्या कहाण्यांमध्ये काही ना काही बारीक सारीक संदेश दिलेले असायचे. त्याच्या शेवटचं वाक्य असं असायचं, घेतला वसा टाकू नकोस.
ऐकलं असेल तुम्ही कधीतरी, कुणाकडनं तरी ऐकलं असेल. हा, साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण असं म्हटलेलं असायचं. घेतला असा टाकू नकोस, शेवटचं वाक्य. हा जो घेतला असा टाकू नकोस असं जे म्हणलेलं आहे ते म्हणजे आपण घेतलेल्या खरं तर जबाबदाऱ्या, ज्या आपण आनंदाने घेतलेल्या आहेत, जीवन चांगलं जगायचं म्हणून घेतलेले आहेत, काहीतरी कर्तृत्व दाखवायचं म्हणून घेतलेले आहेत. आपली स्वतःची जी ॲप्टिट्यूड म्हणजे ज्याबद्दल आपला कल असतो एखादं काम करण्याचा, ही ॲप्टिट्यूड, ही सहजगती आपल्याला ते काम जमतं आणि मजा येते ते काम करत असताना. हा जो कल आहे, हा कल आनंद देणारी जबाबदारी असते. तो कल आपल्याला आपल्या व्यवसायात दिसतो, कामात दिसतो, रोजच्या कामामध्ये दिसतो, सहज जमतं आपल्याला, शिकवावं सुद्धा लागत नाही. हे जे सगळं आपलं जगणं आहे, या जगण्यामध्ये प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आहे. ही जबाबदारी मी खरंच किती उचलतो. म्हणजे साधं असतं, आपल्याला लायसन्स देतात टेस्ट घेऊन, RTO आपली छोटीशी परीक्षा घेतं आणि RTO आपल्याला लायसन्स देतं. आणि त्या परीक्षेमध्ये अपेक्षा असं RTO करतो की आता हा माणूस रस्त्यावर गाडी चालवायला शिकलेला आहे, हा अपघात नाही करणार, हा नियम नाही तोडणार. जबाबदारी आहे ना, मी आता ड्रायव्हिंग करायला लागलो, जबाबदारी आहे. म्हणजे मी अशा प्रकारानेच गाडी चालवणं प्राप्त आहे की ज्याने माझ्या गाडीमुळे, माझ्या ड्रायव्हिंगमुळे दुसऱ्याचं नुकसान नाही होणार, मला आनंद मिळणार, दुसऱ्याला नुकसान नाही होणार. पण तुम्ही आता पटकन सांगू शकाल की मी पिऊन गाडी चालवतोय, तर काय होईल? आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की कुठंतरी जाऊन मी आदळीन, अपघात होईल. म्हणजे मी गाडी चालवतोय आणि त्याची एक माझ्यावर जबाबदारी आहे रस्त्यावरनं चालताना, तर त्यासाठी मी काय काय तत्व पाळली पाहिजे? सिंपल गोष्ट आहे ना. पण जेव्हा मी माझ्या एका मजेमध्ये वाहून घेतो स्वतःला, त्या स्वार्थामध्ये जातो, तेव्हा मला हे लक्षातच येत नाही, अरे भाऊ तू ड्रायव्हिंग करणार आहेस, रस्त्यावर माणसं आहेत, लहान मुलं आहेत, इतर गाड्या आहेत, तू जर नीट चालवली नाहीस तर काय होईल? पण या जबाबदारीचं भान नाही. ते का गेलं भान? कारण मी म्हणलं की मला मजा करायची, किंवा मला मजा करायची, याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं महत्वच संपून गेलं. आज मित्रांनो आपण असं बघूया ना की आज मी खरंच माझा विचार जर करायला लागलो, आज आपण असं म्हणतोय की नाही, मद्यपाश हा जो आजार आहे, हा आजार आपल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्यांना, भूमिकेला धक्का लावतो. आपण पहिल्या पायरीमधली जी अस्ताव्यस्तता आहे, या अस्ताव्यस्ततेमध्ये या भूमिका आणि जबाबदाऱ्या आपल्याला दिसतात. म्हणून आपण त्या 9 एरियाज आपण म्हणत असतो. नातेसंबंधावर बोलतो, शरीरात शारीरिक मानसिक प्रश्नांवरती आपण बोललेलो असतो. हे सगळं काय आहेत या 9 एरियाज? या भूमिका आणि जबाबदाऱ्या आहेत. या सगळ्यांवरती त्याचा परिणाम झाला. आता जेव्हा इथे आपण उपचार घेतला आणि जायची वेळ येते, त्यावेळेला कशाला बरं बाहेर जायचंय मला, असा जर प्रश्न विचारला तर मजा करायला असं उत्तर असेल का त्याचं? परत एकदा मजा करायला, त्याच्या बाहेर जायचंय का? आपण असं म्हणणार आहोत की मी बाहेर जायचं आहे मला, कारण मला ज्या जबाबदाऱ्यांनी सोडल्या होत्या नशेमध्ये त्या घ्यायला जायचंय. त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी म्हणून डिस्चार्ज हवाय ना. मग त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी म्हणून जोपर्यंत मी केपेबल नाही असं काउन्सिलर म्हणेल, सर म्हणतील इथले, तोपर्यंत मी कसा काय जाऊ शकणार? तसं पाहिलं तर, कारण त्या जबाबदाऱ्या घ्यायला बाहेर जायचंय ना. मग जर जबाबदाऱ्या घ्यायला बाहेर जायचंय तर हा जबाबदाऱ्या घेणारा माणूस आम्हाला अजून केपेबल वाटत नाहीये, तो तितका तयार झालेला नाही, तितकं अजून त्याला समजलेलं नाहीये. असं जेव्हा इथली तज्ज्ञ मंडळी सांगत असतात, तेव्हा त्या माणसाने समजून घ्यायला नको का की हा हे म्हणतायत त्याच्यात काहीतरी विचार केला पाहिजे बरं का. कारण मला जायचंय कशाला बाहेर? जबाबदारी घ्यायला जायचंय ना. जबाबदारी घ्यायला जायचं असेल तर त्या जबाबदारीला पूरक अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचं वर्तन माझं झालं का, बदललं का? तर ओके, सर म्हणले की हा आता आम्हाला असं वाटतंय की तू हे सगळं घेऊ शकतोस, तुझ्या विचारातनं आम्हाला दिसतंय, तुझ्या वागण्यातनं आम्हाला दिसतंय, मग ठीक आहे.
पण जर तसं नसेल तर जबाबदाऱ्या घ्यायलाच मी काबिल नाहीये आणि मी जबाबदाऱ्या घ्यायचं म्हणतोय. आपल्याला शिक्षण कसं दिलंय बघा, वर्षभर अभ्यास करवतात, 6 महिन्यांनी वर्षांनी परीक्षा घेतात आणि परीक्षेमध्ये तपासतात यांनी किती का अभ्यास केला आणि याच्या डोक्यामध्ये आता काय काय गेलेलं आहे, मग पास करून पुढच्या वर्गात ढकलतात ना. त्याशिवाय घालतात का परस्पर परीक्षा न घेता? नाही. का बरं असं करतात? ते हेच बघत असतात हा तितका जबाबदार झालाय का की याला पुढचा अभ्यास द्यावा. तितका जबाबदार झालाय का हा, तर याला पुढचा अभ्यास द्यायचा, नाही तर तोपर्यंत पुढचा अभ्यास नाही द्यायचा, कारण हा तेवढा झालाच नाही. पूर्वी तर आपल्याकडे गुरुकुल पद्धत असायची, म्हणजे त्या आश्रमातच राहावं लागायचं, तिथेच जायचं तिथेच राहायचं मोठा काळ. आणि ते तिथले शिकवणारे जे कोणी ऋषी गुरु वगैरे असायचे ते त्याला वेगवेगळी कामं द्यायची आणि मग बघायचे की हा याच्यात प्रवीण झालाय का, त्याच्यात तज्ज्ञ झालाय का, अमुक करायला लागला का, कॉमन सेन्स याला किती समजतोय. असं सगळं झाल्यावरती फायनल परीक्षा घेऊनच मग घरी जायचं. आता काही वेळेला काय होतंय आपल्याला बघा की जबाबदाऱ्या नाही समजल्या पण बाहेर जायची घाई. असं ज्या वेळेला होतं त्याचा अर्थ लगेच लक्षात येतो की याला जबाबदाऱ्या घेण्यासाठी नाही जायचंय बाहेर, याच्या मनातली दारूच त्याला बाहेर काढतीये. कारण जबाबदाऱ्यांसाठी तेवढं केपेबल व्हायला पाहिजे, तेवढी ताकद आली पाहिजे वैचारिक शारीरिक, मग तो तयार झाला जबाबदारी घ्यायला. पण तसं नसताना जर जेव्हा माणूस म्हणतो नाही 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 मला जायचंय, मला अमुक करायचं, मला तमुक करायचं, तेव्हा बघणारा आणि ऐकणारा जो तज्ज्ञ माणूस असतो तो असं म्हणतो की हा तयार नसताना का बरं असं म्हणतोय सारखं. याचाच अर्थ त्याच्या मनामध्ये दारू जणू काही त्याला बाहेर बोलवती. आता परवा माझं दुसऱ्या एका रियाचं असं उदाहरण आहे की जो सारखा मागं लागलेला होता आणि त्याची बायको म्हणत होती, सर हे सगळी नाटकं आहेत, हा असलं काही करत नसतो, हे आम्हाला पुन्हा पुन्हा आलेला हा अनुभव आहे, तो सगळं बोलतो पण ऍक्च्युली तसं काही करत नाही. नाईलाजाने एक मोठा काळ झालेला होता त्याला, त्यामुळे त्याला संधी देणं प्राप्त होतं, नुसतं पकडून देणं प्राप्त नव्हतं, कारण काही कित्येक महिने झाले होते. पण 3 दिवसात मला घरनं फोन आला, सर काही नाही, तीच परिस्थिती परत आहे. आता लक्षात असं घेतलं पाहिजे की जेव्हा आपण हेच पुन्हा पुन्हा अनुभव घरी देत राहतो तेव्हा घरातल्या मंडळींच्या असं लक्षात येतं की हा त्या जबाबदारी घ्यायला योग्यच झालेला नाही, अजून हा घेतच नाही ती जबाबदारी, याला त्याचं महत्वच समजलेलं नाही. हा काय घेणार, काय करणार हा, त्याला आपण असं म्हणतो माझ्यावर अजून विश्वासच नाही. पण का तो विश्वास नाही? कारण त्या जबाबदारीचं भान जे त्याला यायला हवं होतं ते त्याच्या विचार वर्तनातनं त्यांना दिसतंय उघड उघड. जसं ते इथल्या काउन्सिलर्सना दिसत असेल, सायकोलॉजिस्टना दिसत असेल, तसं घरच्यांना एका क्षणात दिसतं, कारण त्यांच्याबरोबर तर तुम्ही आयुष्य काढलेलं आहे ना. त्यांना त्यासाठी पुस्तकातलं पान नाही बघावं लागत, चेहरा बघून एका क्षणात ते सांगू शकतात. मित्रांनो, याचा अर्थ असा, आपल्या सगळ्यांना भूमिका आणि जबाबदारी याची सांगड कशी घातलात हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही बघा तुमच्या भूमिका कोणत्या आहेत. तुम्ही मुलगा आहात, तुम्ही वडील आहात, तुम्ही नवरा आहात, तुम्ही घरातले घर चालवणारे मुख्य माणूस आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, आणखीन कोणीतरी आहात. प्रत्येक भूमिका घ्यायची आणि आपणच असं म्हणायचं तपासून, ही भूमिका मी कशी अंमलात आणतोय. मग तुम्हाला असं लक्षात येईल की त्या भूमिकेकडनं जे अपेक्षित आहे तुम्हाला स्वतःला, तुमच्या कुटुंबाला, समाजाला याची पूर्तता होतीये का? गेली किती काळ ती पूर्तता नाहीये. 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही ज्या भूमिकेत आहात ती भूमिकेची पूर्तता होत नाही. तुम्हीच स्वतः जेव्हा ते परीक्षण करा तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जे आपण कर्मज्ञ आहोत ते आपण करत नाही आहोत. मग त्याच्याकडे बघणं प्राप्त झालं आपल्याला. का असं करतोय मी? भूमिका तर घेतलेली आहे, मग भूमिका कुठे आहे? आचरणात कुठे आहे ती? कारण ती आचरणात येणं प्राप्त आहे भूमिका, तर जबाबदारी प्रत्यक्ष दिसली. मग अशा भूमिका लिहून काढू शकाल.
आणि त्या प्रत्येक भूमिकेसमोर आपल्याला असं लिहिता येईल या भूमिकेकडनं अपेक्षित काय आहे. म्हणजे नवरा असेल, नवऱ्याकडनं काय अपेक्षित आहे. वडील असेल, वडिलाकडनं काय अपेक्षित आहे. कुटुंब प्रमुख आहे, त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे. तुम्हीच तुमचं स्वतः लिहून काढू शकता भूमिका. त्या भूमिकेकडनं काय अपेक्षित आहे असं लिहू शकता आणि मी त्याची पूर्तता कधीपासून करत नाही ते लिहू शकता. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की त्या भूमिकेला जो न्याय द्यायला हवाय, जो तुम्ही घेतला आहे स्वतः, तो देताय का. तो तुम्ही दिला नाही तर तुम्हाला कसं म्हणता येणार आहे की त्या भूमिकेचं महत्त्व तुम्हाला आहे. काही म्हणता नाही येणार. कुणाला ना बोल लावणार, कुणाला नावं ठेवणार. जबाबदारी तुमची, भूमिका तुमची. दुसरे कोण सांगणार सारखं तुम्हाला. म्हणजे आपल्याच आपण घेतलेल्या निवडलेल्या भूमिका आपणच करत नाहीये आणि जोपर्यंत ते आपण करणार नाही आहोत, जोपर्यंत ते आपल्या हातनं होणार नाहीये, तेव्हा दुसरे माणसं तुम्ही त्या भूमिका करतायत असं आपोआप कसं म्हणतील बरं. म्हणणार नाही. आणि म्हणून घरामध्ये जेव्हा तुम्ही जात असता तेव्हा तुम्हाला अनेकदा कुटुंबियांबरोबर तुमची भांडणं का होतात, का वादविवाद होतात. कारण ते एवढंच म्हणत असतात की तू जी भूमिका घेतली ती तू करत नाहीयेस. एवढंच म्हणत असतात. त्यांना दुसरं काहीच म्हणायचं नसतं. त्यांना एवढंच म्हणायचं असतं, अरे तू कोण आहेस, विसरलास का काय, आणि ते का नाही करत आहेस तू, एवढंच ते म्हणतात. दुसरं काय म्हणतात. म्हणजे आपण जर आपल्या भूमिका लक्षात घेतल्या आणि त्या करायला लागलो तर कुठले वादाचे प्रसंग येणार आहेत. संपला की मुद्दा. वादाचा मुद्दाच नाहीये, कारण तुम्हीच तुमची भूमिका घेता. मी माझ्या घरामध्ये जेव्हा मला माहिती आहे नवऱ्याने काय केलं पाहिजे, वडिलांनी काय केलं पाहिजे, घरातल्या माणसांनी काय केलं पाहिजे, मी मला न सांगता त्या करतच असतो की. मग माझ्याशी कोण वाद घालायला येणार आहे, कोण मला काय म्हणणार आहे. नाही. म्हणजे घरातली प्रत्येक व्यक्ती त्याची त्याची भूमिका आणि त्याची त्याची जबाबदारी घेत असते. त्यांना कोणी बोलायची गरज पण पडत नाही. आपल्याला का पडतीये, याचा अर्थ आपण ती भूमिका करत नाही. आज या निमित्ताने तुम्ही ही यादी करू शकाल तुमच्या भूमिका कोणत्या, या भूमिकाकडनं अपेक्षित असलेली जबाबदारी कोणती, तुम्ही किती काळ ती आधी करत होतात आणि कधीपासून तुम्ही आजपर्यंत ती केलेली नाही किंवा थांबवलेली आहे. बघा तुमचं तुम्हीच. तुमच्या लक्षात असेल हो प्रॉब्लेम माझाच आहे, प्रॉब्लेम दुसऱ्या कोणाचा नाही आहे, प्रॉब्लेम माझा आहे. आणि मी जर जबाबदाऱ्या घेतल्या त्या तर भांडणाचा वादाचा मुद्दा संपला. आयुष्याला सुंदर सुरुवात आहे. बस अपेक्षा एवढीच आहे, तुझी तुझी जबाबदारी, तुझी तुझी भूमिका तू घे. एवढाच मुद्दा आहे. मग हा एक एक्झरसाइज तुम्ही करून बघू शकाल आणि त्याच्यातनं तुमच्याच लक्षात येणार आहे कुठं कमी पडतोय आपण. ओके. या संबंधी काही प्रश्न आहेत, काय बोलायचं आहे, आणखीन काही प्रश्न आहेत का बघा या संबंधामध्ये. भूमिका आणि जबाबदारी. आपण जे कायम बरेचदा असा विषय बोलत असतो, घटना, विचार, भावना, वर्तन आणि परिणाम हा जो सिक्वेन्स बोलत असतो, हा पूर्ण 12 स्टेपला रिलेशन आहे. प्रत्येक ह्या विषयाचं प्रत्येक स्टेपला रिलेशन. या डॅमेजेस बोलत असतो की व्यसनामुळे झालेलं नुकसान असा विषय घेऊन बोललो काय, फर्स्ट स्टेप अस्ताव्यस्तता असा विषय घेऊन बोललो काय, स्वभाव दोष असा विषय घेऊन बोललो काय, तरी शेवटी काय, जसं आत्ता सर म्हणत होते की त्या भूमिका जर घेतल्या नाही तर काय होतं तुम्हीच बघा. म्हणजे परिणाम. म्हणजे घटना, विचार, भावना आणि वर्तन आणि परिणाम. तर ते त्यांचं म्हणणं आहे की तर तुम्ही विचार करा की काय काय परिणाम झालेले आहेत. म्हणजे परत आपण त्या डॅमेजेसकडेच येतो, अस्ताव्यस्ततेकडेच येतो, स्वभाव दोषांकडेच येतो या विषयातून. की आपले जे जे रोल आहेत, जे जे मी त्या गोष्टी घेतलेल्या जातात. नाही समजा मी लग्न केलं असेल तर बायकोप्रती काय मला जबाबदारी आहे, की घरात काय काय दिलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. मी माझं जॉब आहे तर जॉबवर काय काय केलं पाहिजे, व्यवसाय आहे तर व्यवसायासाठी मी काय काय केलं पाहिजे, किती वेळ दिला पाहिजे, काय काय भूमिका घेतल्या पाहिजे, किंवा
समाजात मला काहीतरी एक आपण म्हणतो ना परोपकार म्हणून काय करायचंय, त्याची लिमिटेशन म्हणजे ते ठरवायला लागतं की कुठं किती वेळ देऊ, कसं करू, कसं मॅनेज करू. असं ते करून जर केलं नाही तर त्याचे परिणाम काय येतील? जे आलेले आहेत की लोक विश्वास ठेवत नाही, लोक सोडून चाललेत आपल्याला, किंवा ते म्हणतात नको बाबा ह्याच्याबरोबर डील, मी फसवतोय, कमिटमेंट तोडतोय, आधी एक बोललो तर आता नंतर बदलतच चाललोय. ते म्हणतात अरे हा बदलणारा माणूस आहे, हा ठरवलेलं वागत नाही, मग चला नको. हे जे होत असतं आणि त्यांचे मिळणारे जे फायदे असतात ते निघून जातात आणि मग नैराश्य येतं, ताण येतात, टेन्शन येतं, जे चिडचिड व्हायला लागते, अस्वस्थता येते, बेचैनी येते, भीती येते. हे कशामुळं? कारण त्या वेळेला आपण त्या जबाबदाऱ्या घेतल्या नाही. कारण लोकांनी काहीतरी जबाबदाऱ्या घ्याव्या, माझ्यासाठी मला समजून घ्यावं, माझ्यासाठी हे करावं असं जेव्हा वाटत असतं तेव्हा त्यांना सुद्धा वाटत असतं की यांनी पण आपल्यासाठी तेवढंच काहीतरी केलं पाहिजे. अगदी याचं काय असं 50-50 मोजमाप असतं असं नाही, पण त्याच्या ताकदीनुसार, त्याच्या ह्याच्यानुसार त्यांनी केलं पाहिजे, तर ताकद वाढवली पाहिजे. म्हणजे घरामध्ये 4 मुलं आहेत आणि बायको आहेत, ती मुलं कोणी हे केली निर्माण, तर मग त्या 4 मुलांसाठी लागणारा खर्च समजा 25,000 रुपये आहे, तर 25,000 कमवायला 8 तासच काम करून चालेल का? मग त्याला 12 तास दिलेच पाहिजे. असं कसं म्हणून चालेल ना मी 8च तास करणार, 6च तास करणार. जी गरज आहे तेवढं ते दिलं पाहिजे. ते जर तसं दिलं नाही तर काय होईल? काय त्याचे रिटर्न चांगले येणार नाहीत. रिटर्न काय येणार? तेही म्हणणार मग नाही, आम्ही पण नाही ऐकणार. असे जे परिणाम होत असतात त्यातनं या भावना तयार होत असतात की नैराश्य येणं, भीती वाटणं, आता काय होईल असं वाटायला लागतं, अस्वस्थता यायला लागते, राग यायला लागतो, दुःख व्हायला लागतात. पण त्या भावना ज्या आपल्याला येत असतात त्या आपणच जबाबदार आहेत, आपणच निर्माण केलेल्या असतात. त्याला दुसरा तिसरा कोण जबाबदार नसतो, कारण तू तुझी भूमिका केलीच नाहीस. तुला किती वेळा सांगितलं घरातल्यांनी, अरे जा बाबा जॉबला, पैसे कमवून आण, तुझा बंद पडलेला व्यवसाय त्याकडे लक्ष दे, उन्हाळ्यात काय वाचलंय इकडं तिकडं, नाही देते. मग ते दुकान बंद पडलं, मग त्याच्यावर तिथं भाडं हे झालं, वाया चाललंय, तेवढं इन्कम येत नाहीये, तो माल विकला जात नाहीये दुकानातला, कारण तू उपलब्धच नाहीयेस. लोक किती घेऊन बसतील अंगावर, कारण त्यांना पण दुसरं काहीतरी आहे, त्यांना स्वतःचं काहीतरी आहे, त्यांना स्वतःचं काहीतरी पडलेलं आहे. ते जर भागतच नसेल तर रिलेशनमध्ये तफावत आणि मग नातेसंबंध खराब होतात. म्हणजे नातेसंबंधावर आपण जे बरेचदा बोलतो, तर सगळ्याचा मूळ विषय जो आहे तो घटना, विचार, भावना, वर्तन आणि परिणाम. काय यामध्ये विचार आहेत, भावना आहे, कृती आहे, त्याचे परिणाम आहेत, परिणामातून नंतर ब्लेमिंग आहे. ते खरं ब्लेमिंग का खोटं ब्लेमिंग याचा शोध आहे. खरं ब्लेमिंग इन द सेन्स की खरा जरी ब्लेम असला तरी काही वेळेला दुर्दैवाचा भाग म्हणून स्वीकारावा लागतो की नाही बाबा ब्लेम करून होणारच नाही, पण त्यातही शोध असतो ना, खरा ब्लेम आहे का खोटा ब्लेम आहे. म्हणजे मी काहीतरी उगाच खोटे ब्लेम करत चाललंय की ह्याच्यामुळे झालंय, त्यामुळे तू काय केलं हे नको का बघायला? तुझं कॉन्ट्रीब्युशन काय होतं, त्यात किती कॉन्ट्रीब्युशन होतं ते नको बघायला. मग तो ब्लेम पूर्ण नसतो आणि आपल्याला असं वाटतं की असं कसं राहावं, तसं कसं राहावं, आणि मग ती ताणतणाव, चिडचिड, राग असे तयार होतात. आणि आपल्या हरक्याला एकच माहिती आहे, अशा भावना आल्या की काय करायचं, तर व्यसनाकडे जायचं. आणि इतर लोक दुसरं चॉईस घेतात, शेअरिंग करतील, मित्रांशी बोलतील, कुठेतरी शेजारी बाजारी बोलतील, किंवा एखाद्या जाणकार माणसाशी ज्याला मानतात त्याला सांगतील बाबा असा असा प्रॉब्लेम आहे, काय करू. तसं आपल्या हातनं घडत नाही आणि मग दारू पितो आणि मग म्हणतो काय माहिती काय ह्याला अचानक मला विचार आला. अचानक विचार नसतो, सांगितलेलं आहे मित्रांच्यात बसू नका पिणार आहे. आज जरी नाही प्यायलास तरी मानसिकता बिघडेल. त्यांचं जे बोलणं वागणं तिथला एन्व्हायरमेंट आहे त्याचा मनावर परिणाम होऊन तुझ्या मनस्थितीमध्ये बदल घडतील. त्या प्रोग्रामकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल तुझा. ओव्हर कॉन्फिडन्स वाढेल, काय नाही आता नाही पिणार मी,
काय नाही होत, मला माहिती आहे, मला जमतंय. आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स कधीतरी कॅज्युअल अप्रोच बनवेल, कधीतरी पिशील. नको तसं करू. बिझी राहा, रिकामा उगाच बसू नको. आता रिकाम टेकडे पण असं येईल की चला जाऊ बसू बारला, आहेत पैसे पिशे. कधी तो फ्रॅक्शन ऑफ सेकंदात विचार येईल त्याची जबाबदारी आधीपासूनच घ्यायला लागते. अचानक रिलॅप्स वगैरे होत नसते. आधी मेंटल रिलॅप्स होते आणि मग एखाद दिवस ते कृतीत रूपांतर होते. आधी मनस्थिती बिघडायला लागते, मग त्या प्रोग्राम प्रतीचा आदर कमी व्हायला लागतो, त्याच्यामधला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो, हे मीटिंग बंद करायला लागतो माणूस, त्या ऐकायचं बंद करतो, तिसरंच काहीतरी करत सुटतो, पैशाचीच मागं धावत सुटतो, किंवा मजा, जसं सर म्हणले की मजाच करत फिरतो. आणि मग एक दिवस असं होतं की दारू पितो, किंवा दारू नाही प्यायला तरी डिसिजन मेकिंग जे पहिल्यांदा सावधपणे विचारपूर्वक तो जपून डिसिजन घेत होता, अंदाधुंद डिसिजन घ्यायला लागतो. काही त्याच्यावरची प्रेडिक्शन करायला लागतो, दृष्टिकोन बदलायला लागतात, आणि मग ते जुळत नाही ना. ते समाजाचं, कुटुंबाचं आणि आपलं नातं जुळत नाही. कारण आपण एका वेगळ्या विश्वात जाऊन राहतो आणि त्या विश्वातले विचार घेऊन तिसऱ्या विश्वाशी चर्चा करायला लागतो. असं कसं होईल? म्हणजे एखाद्या गुंडाने उठावं आणि मारामाऱ्यांच्या गोष्टी साधून कशी जाऊन कराव्यात, तर ते मतं जुळतील का? तर मग आपला प्रोग्राम स्पिरिच्युअल आहे. 12 स्टेप काय सांगताय? स्वभाव दोषांकडे बघा, आपलं सरळ जीवन जगायचंय, सोबर लाईफ जगायचंय. आणि मी भलत्याच विश्वात राहिलो आणि भलत्याच विश्वात येऊन काहीतरी म्हणायला लागलं तर आयला काय बडबडतंय, काय चाललंय याचं, असं काहीतरी होऊन बसतं आणि त्यातनं निगेटिव्ह स्ट्रोक येतात. त्याला काय आहे, आपलं मतच जुळत नाहीत आणि मग तो माणूस मग दुःखी व्हायला लागतो, वैतागायला लागतो, म्हणजे आपणच. आणि मग व्यसनाचा आधार घेतो की चला त्या इमोशन्स पासून जरा लांब जाऊ, पटकन पेली की जरा उत्साह येईल, बरं वाटेल, जाऊन दे, जे होईल ते होईल, कॅज्युअल अप्रोच. काही नाही होत, ओव्हर कॉन्फिडन्स. हे जे काही नाही होत आणि जे होईल ते होईल हे जे शब्द आहेत ना, जे कंटाळा करून आलेले असतात, तो बिंदासपणा तयार झालेला असतो. बघू काय झालं तर निस्तर होऊ, अरे पण होऊनच कशाला देते. आता मग निस्तरायला जमलं नाही तर निस्तरताना येणार ताणतणाव घे, काहीतरी एक चॉईस स्वीकारावाच लागतो. नंतर आरडाओरडा करून चालत नाही, रोजच्या रोजच ते जपावं लागतं. म्हणून तर 1 डे ॲट अ टाइमचं काम महत्व आहे प्रोग्राममध्ये, की रोजच शिक. रोज नवीन नवीन प्रसंग तुझ्या समोर घडणार आहेत, रोज नवीन नवीन लोक भेटणार आहेत, रोज नवीन नवीन इव्हेंट घडणार. म्हणजे आता मी घर स्थिर चाललंय आणि एकदम कोणतरी आजारी पडले आणि मी काहीतरी सेव्हिंग केले का, ह्या सेव्हिंगमधनं हे खर्च करून एकदम हॉस्पिटलला 2 लाख गेले कुठले, कोसळला का तो विचार. म्हणजे मग आता तो विचार कोसळल्यामुळे जे दुःख आलं त्याकडे बघितलं पाहिजे. आता काय म्हणणार, झालं, दुर्दैवाचा भाग आहे, घडलं असं म्हणूनच स्वतःला शांत करायला लागणार आहे. ती शांतता आणण्यासाठी, तो दृष्टिकोन मिळण्यासाठी, तो डिस्टर्बन्स कमी होण्यासाठी हे सर्व रोज ऐकतच राहावं लागणार आहे. नाही तर म्हणून तर वर्षानुवर्ष मेंबर मिटिंग करतात. ते काय वेळ आहेत का? 25 वर्ष झाली तरी ते बाळासाहेब आज 32 वर्षांनी दरबार मिटिंगला जाऊन थांबतात. 150 लोक हाताखाली कामाला आहेत त्यांचे कंपनीमध्ये काहीतरी, आणि तरी ते असं जाऊन थांबतात ते मिटिंगला, ते मिटिंगची जबाबदारी घेतात. म्हणजे काय, कशासाठी करतात? ते काय हुशार नसतील का? त्यांना काही सपोर्ट सिस्टीम नाही आहे का? तरी काय म्हणतात नको बाबा, त्यांना आजाराचा सिरियसनेस कळलेला आहे आणि म्हणून ते सगळं ऐकत राहतात. काही वेळेला म्हणजे आपलं गणेश सर सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तो फक्त आजचा दिवस टाकतात, डेली रिफ्लेक्शन टाकतात. माझी यूट्यूब, आपण यूट्यूब तयार करतो ते ऐकतात घरी आणि म्हणतात हां आजचं मस्त झालंय बरं का, आजचं शेअरिंग छान झालं. म्हणजे कुठंतरी आहे की नाही रिमाइंडर. तिथे येऊन बसतात, 4 पेशंटशी बोलतात, त्यांना काहीतरी चांगलं सांगतात, मग ऑटोमॅटिक मला नीट वागलं पाहिजे, आलं की नाही प्रोग्राम. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्हाला दुसरे व्यवसाय आहेत, दुसऱ्या नोकऱ्या आहेत आणि तिथे काय हे प्रकार चर्चा चालत नाहीत. त्यामुळे तिथनं सुटल्यावर मीटिंग करणं या अशा टाईपचं एखादं सेशन करणं, इथं फॉलोअपला येणं,
एखाद्या काउन्सिलरशी चर्चा करत राहणं हे भागच आहे. हे जर सुटलं तर हा लगेच बिघडेल का आता नाही सांगता येत नाही. म्हणजे लगेच सुद्धा बिघडेल, काही 2-3 महिने राहतीलही चांगले, 6 महिने राहतीलही चांगले, नंतर बिघडेल. पण लगेच प्यायला नाही तरी दुसरे प्रॉब्लेम तयार व्हायला लागतात, जेणेकरून त्यातनं दुःख ताणतणाव वाढून एक दिवस तो पिण्याकडे जाऊ शकतो. म्हणून रोजच्या रोज अलर्टनेस पाहिजे असं मला वाटतंय. अनुभवातलं मी जो काय ॲनालिसिस केलेला आहे अनेकांचा, माझा स्वतःचा, इतरांचा स्टडी केलेला आहे की कसं कसं भरकडत गेले, शेअरिंग ऐकलेली किंवा प्यायल्यानंतरचं त्यांचं हे ऐकलं की अहो असं असं झालं मी प्यायलो. त्यातनं जे मला लक्षात आलं ते असं. काही प्रश्न आहेत? थोडासा वेळ आहे आपल्यापाशी. भीतीचे दोन प्रकार सांगितले, हेल्दी आणि हेल्दी जरा सांगितलं. भीती ही मुळात भावना जी आहे ना, थोडं मोठ्याने गोष्ट मी सगळ्यांना कळते. त्याने असं विचारलं भीतीचे हेल्दी आणि अनहेल्दी असे 2 प्रकार असं त्यांनी म्हटले. मी असं त्यांचं विश्लेषण नाही करत. परंतु भीती ही भावना जी आहे, प्रत्येकच भावनेला कार्य आहे. भावना उगाचच्या उगाच मनात येत नसते. भावना येते ती विचारात नाही येते, आणि म्हणून आपण कोणता विचार केला याच्यावरती आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना येत असतात. परंतु भीती ही जी भावना आहे याच्या मुळाशी मुख्य काय आहे तर सर्वायवल म्हणजे जगणे ही मूळ त्या भावनेचं कार्य आहे. आणि त्यामुळे माणूस अनेक गोष्टींची त्याच्या मनामध्ये भीती असते, कारण त्याला जगायचं असतं. मग जगत असताना नाना प्रकारच्या गोष्टींची काळजी तो घेत राहतो. हे आपण करायला नको, ते आपण करायला नको, लक्ष ठेवलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे, अमुक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, असं तो लहानपणापासून आपल्याला हे शिकवलं जातं. म्हणजे साधं अगदी लहान मूल नुकतं चालायला लागतं आणि असं भिंतीला धरून उभं असतं, सारखं हिचं लक्ष असतं ते पडेल का काय याच्यावरती, आणि मग ती त्याला सारखं मार्गदर्शन करत राहते काय करायचं ते. इतक्या लहानपणापासून आपल्याला त्याचं मार्गदर्शन केलेलं असतं त्याच्यामध्ये. म्हणून भीती ही भावना माणसाला धोक्यापासून लांब ठेवायला मदत करते. त्यामुळे ती उपयोगी आणि चांगली भावना आहे. हां, भीतीची जी शेड आहे तिला चिंता असं आपण म्हणतो. त्यामुळे ही एक प्रकारची भीतीच असते. परंतु त्याच्यामध्ये घोटाळा असा असतो की आपल्याला त्याचं काय होईल पुढे आणि त्याला काय काय असं माझ्यापाशी साधन कारण असेल की मी ती चिंता घालवायला मदत करेल, हे माणसाला सापडत नाही. म्हणून चिंता जी असते तिला एंडच नसतो, शेवट नसतो. भीतीला शेवट असतो, कारण भीती कशी घालवायची याचं साधन आपल्याला समजतं आणि आपल्याला ते केलं की भीती जाते. पण चिंता नाही जात, कारण चिंतेला कशाने चिंता जाईल याचं एक विशिष्ट शेवट किंवा साधन आपल्याला सापडत नाही. दुसरी गोष्ट चिंतेमध्ये अशी असते की आपण संपूर्ण हातबल झालेलो दिसतो. मी काहीच करू शकत नाही असं चिंतेमध्ये वाटत असतं आपल्याला. म्हणून चिंता जातच नाही, कारण माणसाला आपण काही करू शकू असं वाटतच नाही चिंता घालवायला. भीती घालवायला ते करता येत असतं. म्हणजे उदाहरणार्थ अंधारात बागुलबुवा आहे, अंधारामध्ये राक्षस आहे, अंधारात भूत आहे असं समजा भीती घातली आणि तो माणूस समजा अंधारात फिरला तर थोड्या वेळानंतर त्याला असं वाटतं कुठं काय होतं, म्हणजे त्यांनी त्याचा शोध लावला आणि आता भीतीचं कारण उरलं नाही. म्हणजे भीतीचं कारण शोधता येतं आणि त्या कारणाला दूर पण करता येत असतं. म्हणजे नवीन ठिकाणी मला पोहायला जायची इच्छा होती, असा डोह आहे आणि मला फार असं वाटतंय की पोहता आलं पाहिजे, मजा आली पाहिजे, उन्हाळा आहे, पण मला माहीत नाही डोह आहे, खोल किती असेल, भीती वाटते उडी मारायला. मग मी काय करतो, इथल्या स्थानिक माणसाला विचारतो काय हो इथं किती असतं खोल पाणी, पोहता येतं का इथं. मग तो म्हणतो नाही नाही असं इथं नका पोहू, जरा पुढे जा, तिथे तळ लवकर लागेल पायाला, इथं डोह आहे. म्हणजे मी कारणांचा शोध घेतला आणि तो आनंद घेतला, पण भीती घालवली. भीतीची साधनं शोधता येतात, त्याचं कारण निचरा करता येतो आणि भीती जाऊ शकते. हां, पण भीती चांगली भावना, भीतीचा उपयोग आहे. भीतीमुळे अनेक धोक्यांपासून आपण स्वतःला लांब ठेवतो. वैचारिक सुद्धा नुसती भीती असू शकत असते, कृतीची तर नाही, नुसती वैचारिक सुद्धा असू शकते आपल्याला. तर त्यामुळं भीती ही भावना एका चांगल्या भावनेतला भाग असा आहे आणि तो आपल्याला कायम उपयोगी असतो. आता आपण काय शिकलोय, मी एक अल्कोहोलिक आहे आणि मला दारूच्या पहिल्या थेंबापासून लांब राहिलंच पाहिजे. ही वैचारिक भीती माझ्यापाशी असणं ही उपयोगाची गोष्ट आहे. नाहीतर मी म्हणेन कुठं काय आता इतके दिवस झाले, आता थोडंसं सोशल ड्रिंकर होता येते का बघतो,
ही भीती जाऊन चालणार नाही, कारण मग धोका निर्माण होईल. म्हणून मला हे लक्षात ठेवावं लागणार आहे की जर मी एक थेंब जरी माझ्या पोटात गेला तरी सुद्धा मला धोका आहे. हां, त्यामुळे काही भीती आपल्याला फार उपयुक्त असतात आणि त्या आपण बाळगतो सुद्धा मुद्दाम, प्रेमानं भीतीला बाळगतो आपण, ते असू दे माझ्यापाशी म्हणून सोडून देत नाही. नाही तर मग मगाशी म्हटलं तसं कॅज्युअल होऊन जातो आपण. कॅज्युअल अप्रोच म्हणजेच भीतीला सोडून देणे. हां, तर तसं ते लक्षात घेतं. तेव्हा मी तू म्हटलास तसं फरक त्यामध्ये केला नाही, हेल्दी आणि अनहेल्दी. भीती हेल्दीच आहे, चिंता ही अनहेल्दी असं म्हणता येईल, कारण त्याला शेवट नाही, साधन नाही. बघा आणखीन काय मनात येत आहे. सर एक इंग्लिश मध्ये थॉट आहे, हां बेस्ट रिव्हेंज ऑफ लाईफ इज ओनली द सक्सेस. हां तर मी म्हणजे मला त्यातलं थोडंफार मला काय कळलं, पण तुमच्याकडनं पण एक जाणून घ्यायचं म्हणजे. आपण सचिन तेंडुलकरकडनं नेहमी ते पाहिलेलं आहे, हे जे स्टेटमेंट आहे की नाही. म्हणजे अनेकदा अनेक मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की एखादा बॉलर किंवा खेळाडू एकमेकांची काहीतरी खुन्नसनी वागले, काहीतरी बोलले, मुद्दामच चिडवायला, काहीतरी तिरकच बोलायचं, काहीतरी असं दिसतं आपल्याला. सचिन तेंडुलकरचं वैशिष्ट्य असं आपण ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं सुद्धा आहे की असं जरी झालं तरी तो शांतपणे खेळत राहायचा आणि 100 करायचा. ज्यांनी चिडवलं असेल त्याला आपोआप उत्तर मिळायचं. त्यासाठी तो मुद्दाम काहीतरी वाईट नाही बोलायचा त्याला, की तू बोललास ना मी पण बोलतो तुला, असं नाही करायचा. तो आपल्या कृतीतनं दाखवायचा मी कोण आहे. ही बेस्ट रिव्हेंज आहे. इथे सक्सेस ही बेस्ट रिव्हेंज बनते, कारण तिथे त्यांनी शब्दाला शब्द म्हणून शिवीला शिवी, वाकडं बोलण्याला वाकडं बोलणं असं नाही केलं. म्हणून आपण काय त्यातनं शिकायचं आहे, जरी काही वेळेला आपल्याशी कुणीतरी वेड्यासारखं वागलं, वेडेचाळे केले आपल्याशी, तरी त्याच पद्धतीने त्याला उत्तर देण्यापेक्षा सकारात्मक पद्धतीने उत्तर कसं देता येईल हे जास्ती चांगलं असतं. त्याचा फायदा आपल्याला होतो, कारण त्यातनं एक तर आपण पुढे जातो, दुसऱ्यालाही परस्पर कळतं की याची योग्यता कोणती आहे ती, नाही का. कारण तुम्ही जर शिवीला शिवी दिली तर तुमची त्याची योग्यता काय वेगळी राहणार आहे, नाहीतरी तीच राहणार की नाही. तर तसं नाही आहे. तुम्ही जे आता स्टेटमेंट म्हणला त्या स्टेटमेंटमधला जो सक्सेसचा भाग आहे, तो सक्सेसचा भाग म्हणजे मी पुढे जाणं आहे. आणि त्या यशाने आपोआप दुसऱ्याला कळतं की अरे मी याला उगाच असं बोललो, कारण याचं कर्तृत्व जास्ती आहे, हा महान आहे, त्यांनी कष्टाने कर्तृत्वानी यशाने दाखवून दिलं की मी कोण आहे ते. आपण सगळ्यांनीच नेहमी ते करावं. कर्तृत्वाने दुसऱ्याला बरोबर कळतं की हा कोण आहे ते. बोलून दाखवू नये किंवा त्याच्याच पद्धतीने त्याला उलटं उत्तर देऊन करू नये. हा म्हणजे रिॲक्ट होणं जे म्हणतात ना, तर रिॲक्ट होणं म्हणजे तो म्हणला त्याला प्रत्युत्तर धाडकन, म्हणजे त्याच लेवलला. पण तुमच्या या स्टेटमेंटमधचा अर्थ असा आहे की ते कर्तृत्वाने दाखव, म्हणजे आपल्या स्वभावातनं ते समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे परस्पर. बरेचदा आपल्या बाबतीत ते उलट घडतं इथं, की कोणतरी बघा जेव्हा रिलॅक्स होऊन येतं तेव्हा म्हणतं नाही मी पिऊन प्यायलो नंतर घरातल्यांनी संशय घेतला आणि मी नाही प्यायलो आणि मला राग आला मी पिऊनच आलो. हे खरंच तर संशय घेतात म्हणल्यावर की बराच काळ न पिणं हेच त्याचं उत्तर असतं. अगदी बरोबर. हेच त्याचं उत्तर असतं, त्याचा तो संशय बंद करण्याचं. पण तो संशय वाढत कसं जाईल असंच आपण वागत राहतो. मुख्य सर म्हणतायत ना, त्याच्यातला एक लपलेला भाग असा छान आहे बघा, की मी दारू का बंद करणार आहे, दाखवायला करायची का कुणाला तरी मला, बघा हा सुधारला, बघा हा कसा चांगला आहे, बघा हा कसा मोठा झाला. आता ते वय तरी राहिलंय का असं अशा प्रकारची कौतुकं करायचं. लहान पोरं करत असतात, आईला उडी मारून आहे बघा मी वरनं उडी मारली. हां, लहानपणी ते कौतुक ठीक आहे. आता आपण एका वयामध्ये जबाबदारी घेतलेली माणसं आहोत. आपण जे करतोय ते फक्त स्वतःसाठीच, हे सदैव अंडरलाईन केलं पाहिजे आपण. मग जर स्वतःसाठीच करतोय तो का वाट बघत बसतो दुसऱ्याने तुझ्यावर विश्वास ठेवावा का न ठेवावा का आणखीन काय करावं. माझी जबाबदारी आहे मी चांगलं राहणं, ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी घेतली आहे स्वतः. मग माझी जबाबदारी जर मी चांगलं राहणं आहे तर मी फक्त मलाच दाखवून देईन नीट कसं राहायचंय ते.
मला स्वतःला मी दाखवून देईन. नीट राहायचंय आपल्याला. का? आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला यशस्वी म्हणजे ते तुम्ही म्हणलात तसं यशाच्या दिशेने प्रवास करायचा आहे. मला नाहीच दाखवायचंय कुणाला की मी कोण आहे बघा, कशी मी दारू सोडली बघा, किती दिवस मी चांगला आहे बघा. कशाला? कोणाला दाखवत बसायचंय मला हे? आणि त्यांनी काय सिद्ध होणार आहे? बघा, महिना झाला मी प्यायलो नाही. घरचे पटकन म्हणतील हा मला अनेकदा अनुभव आलाय, कौतुक नको सांगू तुझं. तर आपल्याला दुसऱ्या कोणी बोलण्याच्या आज शहाणं व्हायला नको का आपण? आपण शहाणून असं म्हणतोय की म्हणून मी किती महिने किती वर्ष असलं मला काही सांगायचं नाहीये. मी रोज स्वतःसाठी चांगला राहतो आणि राहणार. रोज, है की नाही? म्हणजे हा प्रश्नच मिटला. कुणाला उत्तर मगाशीच द्यायचं. आम्ही चर्चा करत होतो आतमध्ये की काहीतरी इमेज बनवायला नुसतं चांगलं नाही वागायचं. म्हणजे असा हेतू नाही असला पाहिजे की आता ह्याच्यावर असा प्रभाव पाडतो, एक इमेज बनवतो आणि काहीतरी साध्य करतो. कारण ते एकदा साध्य झालं की ती इमेज कोसळेल असं वर्तन चालू होतं. मला अमुक पद्धतीने वागायचं आहे कारण ते वागणं योग्य आहे आणि ते चांगलं आहे, ते उपयुक्त आहे म्हणून वागायचं आहे. त्याच्यावर लोकांची काय स्टेटमेंट येतात त्याच्यावर ते वागणं अवलंबून असतं कामा नाही. म्हणजे मी जे वाचन करतो, नामस्मरण करतो त्याच्यावर चांगले स्टेटमेंट करणारे आहेत. हे गणेश सर म्हणतात हा महाराज वाचलं का, हा चला मस्त वाटतंय. कारण त्यांना वाटतं हा बाबा शांत असतो, वाचल्यावर नामस्मरण केल्यावर एक ऊर्जावान असतो, प्रसन्न असतो चेहरा. म्हणजे त्यांना माहितीच फायदे. ज्यांना माहिती नाही ते काहीतरी म्हणतात असं काहीच नसतं, हा वेड्याचाच बाजार आहे, अमुकच आहे, हे काय वयच आहे का तुझं नाम, असं काय? मग दारू प्यायचं काय वय असतं? वेडवाकडे वागायचं काय वय असतं का? की चला आता 35 वर्ष झालो आता दारू पिऊन बायकोला मारायला हरकत नाही, असं काय वय असतं का ते? तसंही चांगलं वागायचं काही वय नसतं, जसं वाईट वागायचं हे काही वय नसतं. हे आपण ढोबळ मानानं म्हणतो, अरे एवढ्या वयात कुठं असं करतात का? म्हणजे मग 20-25 वर्ष झाल्यावर पी असा अर्थ असतो का त्याचा? खरं तर कधीच वाईट वागायचं नसतं. पण ते असं घडत असतं आणि हे काय वय आहे का असं सहज ढोबळ मनानं म्हणलं जातं. खरं तर काय 12 वर्षी पिणं चुकीचं आहे आणि 24 वर्षी पिणं चुकीचंच आहे आणि 48 वर्षी चुकीचं आहे, 60 वर्षी पिऊन लोळणं चुकीचंच आहे. तर ते असं नसतं करत. त्यामुळे ज्याचा फायदा आपल्याला होणार आहे यासाठी आपण व्यसन सोडतोय कारण नुकसान आपलं झालेलं आहे. एवढ्याच उद्देशाने सोडायचं आहे. मग त्याच्यावर काही टीका होऊ दे किंवा किती काय म्हणतात स्तुती होऊ दे, स्तुतीने सुद्धा भारावून जाणारं, अहंकार वाढणं, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाणारे लोक आहेत. मी सुद्धा अनेकदा असं झालेलो आहे पूर्वी आणि त्यातनं मला असं समजलं अरे बाबा हे ह्याच्या कोण पाया येऊन पडलं ना म्हणून लगेच त्याला जवळ करायचं असल्या भानगडीत तो योग्य आहे का? कुठल्या हेतूने पाया पडतो त्या भानगडीत नको पडू मोठेपणाच्या. किंवा एखादा विरोध करतोय का तर लगेच अरे हा विरोध करतो म्हणजे मी चुकीचं आहे का आणि चांगलं तत्व सोडू नको. कारण त्याचा विरोध तुझं चांगलं न काय त्याला पटत नसेल म्हणून असेल, न बघवत नाही म्हणून असेल का काय, तुला फायदा होतोय का नाही एवढाच मुद्दा आहे. तुला आणि परमेश्वराला आन्सरेबल आहे, इतर कोणालाही नाही. जर त्या तत्वाचा मला फायदा होतोय, खरंच होतोय करायचं आणि आपल्याला या प्रोग्रामचा फायदा होणारच आहे, व्यसनमुक्त आपण राहणारच आहे. त्यामुळे ते नाही बंद करायचं. बघूया, फक्त आपला गृहपाठ लक्षात घ्या. आज आपण जो विषय भूमिका आणि जबाबदाऱ्या बोललेलो आहोत, आपण कोणत्या कोणत्या भूमिका करतो आहोत आणि त्याच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत अशी यादी करा आणि त्याच्यासमोर लिहून काढ. म्हणजे तुम्ही मुलगा आहात, नवरा आहात, पती आहात, घर सांभाळणारे मुख्य आहात, तुम्ही व्यावसायिक आहात, समाजाचा नागरिक आहात, या भारत देशाचा नागरिक आहात. जे काही तुम्हाला वाटते, ज्या ज्या तुमच्या भूमिका तुम्ही आज करता आहात, इव्हन आत्ता पेशंट ही असलेली भूमिकासुद्धा, इथे पेशंट म्हणून असलेली भूमिका, या सर्व भूमिकांमध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या तुम्ही घेता आणि किती काळापासून या भूमिका सोडलेल्या आहेत असं तुमच्या नजरेला येत आहे आणि आता त्या तुम्ही परत कशा घेणार आहात लक्षात घ्या. तू सांगशील व्यवस्थित घेऊन काढ आणि मग बाकीच्यांना दाखवू शकतो. समजतंय ना? गृहपाठ आहे. पुढच्या मंगळवारी आपण बघूया कोणी लिहिलं आणि कोणीतरी त्यातलं वाचून दाखवायला सुद्धा हरकत नाही, म्हणजे आपल्यालाही त्याचा एक अंदाज येईल. ओके, थांबूया. आजची प्रार्थना कोण म्हणते?
देवा जी परिस्थिती जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू. धैर्य आम्हाला लाभू. आणि आणि अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत भेद जाणण्याचे भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला. धन्यवाद. थँक्यू.